बातमी बघितली. आपल्या महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकार राहुल कुलकर्णी आहेत. त्यांनी थोडंसं बीड जिल्ह्यातील स्थिती सांगत होते की बीड जिल्ह्यामधील एका तलाठ्याची गोष्ट की त्याच्या दोन बायकांच्यामुळं एक मोठं भ्रष्टाचाराचं जे प्रकरण आहे ते उजेडात आलेलं दिसतंय की एका बायकोच्या नावावर त्यानं 25 लाख केले, एका बायकोच्या नावावर 10 लाख केले. तरी दुसऱ्या बायकोला राग आला, त्यातून एक मोठं प्रकरण उजेडात आलेलं दिसतं की आत्ता जी अतिवृष्टी झाली महाराष्ट्रातील त्यामध्ये महाराष्ट्र शासनानं जवळपास 100 कोटी अशा लोकांसाठी दिली की अशा शेतकऱ्यांसाठी दिले होते की किंवा ती भरपाई म्हणून किंवा ती एक अनुदान म्हणून त्यांना मिळालेलं होतं. तर असे 100 कोटी रुपये या 26 तलाठ्यांनी परस्पर आपले खोटे नातेवाईक उभा करून जवळपास 12,000 नातेवाईक उभा करून हे परस्पर वर्ग केलेले आहेत. हा किती म्हणजे नीचपणाची गोष्ट आहे. ॲक्च्युली हा शब्द न वापरणं चांगलं नाही, पण हा एक नीच आणि मुजोरपणा आहे, अत्यंत घाणेरड दर्जाचे. म्हणजे महाराष्ट्रातीलच नव्हे, या देशातील माझं नेहमीच, आता मी एक शिक्षक म्हणून मी जेव्हा शिकवतो, या देशातला लागलेली कीड तर हे सरकारी अधिकारीच आहे. आणि आपण यांना डोक्यावर फिरून बसतो. परीक्षा पास झाली म्हणून डोक्यावर, उद्घाटनाला यांना बोलवतो. अरे हे खरं तर ॲक्च्युली या देशातील सगळ्यात जास्त घाणेरडा गुणवर्ग असेल तर हे समाजातील हे जे अधिकारी वर्ग आहेत. आणि मग राग येण्यासारखं काय तर अत्यंत चीड येण्यासारखी गोष्ट आहे. अरे शेतकऱ्यांची घरं उद्ध्वस्त झाली, मुलं बाळं रस्त्यावर आलेली आहेत. अशा स्थितीत त्यांना मदत करण्याच्या ऐवजी म्हणजे एखाद्याचं मेलेल्या व्यक्तीच्या टाळूवरचं लोणी खाणं त्याच्यापेक्षा सुद्धा घाणेरडा प्रकार आहे. तो एक व्यक्ती होता रे, पण इथं सगळं कुटुंब रस्त्यावर आलं होतं आणि अख्ख्या कुटुंबाचं तुम्ही टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रयत्न करता. अगोदर ते मेलेले तर आहेत. तर सरकारी अधिकाऱ्यांनी खरं तर हा राज्यामध्येच नव्हे तर देशामध्ये भ्रष्टाचाराचा नंगा नाच चालवलेला दिसतो. म्हणजे त्यांना लाज वगैरे हे शब्द वगैरे आता खूप लांबची गोष्ट आहेत. लाज वाटणं, इथिक्स, आणि असं नाही की त्यांना शासनाने शिकवलं नाही, यांना सगळं माहिती आहे. लक्षात ठेवायचं, इथिक्स माहिती आहेत. आणि हे परीक्षा पास येण्याच्या अगोदर ही सुद्धा सामान्य घरातीलच मुलं आहेत. असं नाही की खूप श्रीमंत घरातील मुलगा अशा परीक्षा देतो आणि अशा अधिकारी बनतात, तर अजिबात नाही. तर हा मुजोरपणा त्यांच्यात खूप जबरदस्त आलेला दिसतो. आणि खरं तर महत्त्वाचं काय, समाजाने यांना डोक्यावर घेतलेलं होतं. मग तुम्ही म्हणाल की आपल्या बोलण्याने काय फरक पडतो, आणि खरं तर याचाच फायदा घेतलेला आहे. कुणाच्या बोलण्याने फरक पडत नाही असं होत नाही. लक्षात ठेवायचं, आपण आपल्या या देशाला तर खूप मोठा स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास आहे. लक्षात ठेवायचा. आणि तो अहिंसक चळवळीचा इतिहास आहे. अहिंसक चळवळ ती अहिंसक यासाठीच होती की सर्व समाजातील जेव्हा मनं पेटून उठली, मोठ्या प्रमाणात इंग्रजांचा दबाव निर्माण केला, जेव्हा बोलायला सुरुवात केली लोकांनी, आणि हीच जनजागृती प्रत्येकानं, असं नाही की मी व्हिडिओ केल्यामुळे फरक पडणार आहे.